नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएच न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 45+ नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. केवळ 9 खासदारांवरती भारतीय जनता पार्टीला समाधान मानावं लागलं आणि हे सगळं जे काही घडलं, या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल आता खचलेलं आहे. भारतीय जनता पार्टीला ज्यांनी मतदान केलं होतं तेही कार्यकर्ते आणि मतदार भाजपपासून आता दुरावले, आणखी दुरावतील, हे चित्र आज निर्माण झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जोश निर्माण केला पाहिजे. केवळ या उद्देशानं भारतीय जनता पार्टीचं पुण्यामध्ये एक प्रदेशाचं अधिवेशन त्या ठिकाणी झालं आणि या बैठकीला, या मेळाव्याला राज्यातले आमदार, खासदार, मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे आवर्जून या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये अमित शहा यांचं जे भाषण होतं, या भाषणानं पूर्ण खळबळ उडालेली आहे आणि अमित शहा यांनी जे भाषण केलेलं आहे, याच भाषणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पराभवाचा पाया रोवला गेलाय, असं मत राजकीय विश्लेषकांचं आणि जाणकारांचं या ठिकाणी बनलेलं आहे. मित्रांनो, अमित शहा यांनी ज्यावेळेस भाषणाला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, अनेक नेत्यांचं त्या ठिकाणी नाव घेतलं, जोश देण्याचा प्रयत्न केला, घोषणा देण्याचा प्रयत्न केला, परंतु उपस्थित कार्यकर्त्यांचा आवाज त्या ठिकाणी अत्यंत कमी होता. अमित शहा यांनी भाषणाच्या वेळी अनेक वेळा सांगितलं, आणखी मोठ्यानं घोषणा द्या, आणखी मोठ्यानं आवाज द्या. नेमकं महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालंय असा सुद्धा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना केला, कारण त्यांना तो जोश त्या ठिकाणी पाहायला मिळत नव्हता. अनेक वेळा त्यांनी घोषणा दिल्या आणि मोठ्यानं घोषणा द्या असं म्हटल्यानंतर खालच्या कार्यकर्त्यांनी त्या घोषणा दिल्या. यातून भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झालेला आहे त्याचा किती मोठा हादरा आणि दणका बसलाय हे या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे. केवळ 9 जागेवरती भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेला समाधान मानावं लागलेलं आहे. हा जो काही पराभव झाला, या पराभवाचं कारण आपण डीएस न्यूजच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं पक्षाची जी फोडाफोड केलेली आहे, शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची फोडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना आपल्या सोबत घेऊन पुन्हा सत्ता स्थापन केलेली आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाहीये, पटलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाचे लढे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. मराठा समाजाचे जरांगे पाटील हे आरक्षणासाठी लढा देत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द हा पाळलेला नाही असा धनगर समाजाचा आरोप आहे, तो विरोधात केलेला आहे. आणि या सगळ्या घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीनं अबकी बार 400 पार जी घोषणा दिली होती, यामध्ये भारतीय घटना बदलण्याचे संकेत भारतीय जनता पार्टीकडून दिले गेलेत का, हा संशय जो निर्माण झाला आणि हा धागा पकडून विरोधी पक्षांनी जो काही या ठिकाणी प्रचार केला, तो प्रचार दलित समाज कार्यकर्त्यांना सुद्धा पटला आणि राज्यघटना भारतीय जनता पार्टी बदलू इच्छिते हे त्यातून स्पष्टपणे संकेत गेले. भाजपच्या काही नेत्यांनी सुद्धा या संदर्भात बोलताना सांगितलं की घटनेमध्ये अनेक काही बदल करावे लागतील. यातूनच हे सगळे परिणाम घडले आणि भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये निवडणूक जड गेली. याही पेक्षा भारतीय जनता पार्टी सोबत काही अंशी मुस्लिम समाज यावेळेस जुटला होता, परंतु नरेंद्र मोदी जे की देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते यांनी महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे त्या इतक्या सभा घेतल्या. तसं जर पाहिलं तर लोकसभेची निवडणूक अनेक टप्प्यामध्ये महाराष्ट्रात झाली आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेतल्या. जवळपास 20 पेक्षा अधिक सभा त्यांच्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि या प्रत्येक सभेमध्ये नरेंद्र मोदी ज्या आक्रमकपणे बोलले, त्यांनी मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, या आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केली, मुस्लिम समाजाच्या विरोधात त्यांनी जी वक्तव्य केली, यामुळं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोट्यवधी मराठा समाज आपल्या पाठीशी एकत्र आणला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत असताना नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभेमध्ये सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणात मागच्या दारातून मी कुणालाही येऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणात मागच्या दारातून कुणालाही येऊ देणार नाही, मुस्लिमाला अजिबात येऊ देणार नाही, असं सुद्धा त्यांनी बोलले. आणि यातून एक मोठा फटका बसला आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभेमध्ये 9 खासदार आले, दारुण पराभव त्यांना स्वीकारावा लागला.
केवळ एवढं एक कारण नव्हतं, तर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा असं ते म्हटले होते आणि उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची नकली संतान असं सुद्धा बोलले होते. मित्रांनो, हा महाराष्ट्र आहे, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा कुठलाही कार्यकर्ता कोणत्याही पक्षात जरी असला तरी आपला स्वाभिमान गहाण टाकत नाही. हे यापूर्वीच्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातल्या जनतेनं देशाला दाखवून दिलेलं आहे. जर गुजरातमध्ये जर नरेंद्र मोदी गुजरातींना आपले वाटत असतील, अमित शहा जर गुजरातींना आपले वाटत असतील, तर या महाराष्ट्राला सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे हे सुद्धा आपले वाटतात. जर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन ज्या शरद पवारांनी महाराष्ट्राचा राजकारणाचा आखाडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे, अनेक नेते उभा केलेले, अनेक नेते तयार केलेले, तेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये काही गेलेले, काही काँग्रेसमध्ये जाऊन बसलेले आणि अशा या शरदचंद्र पवार यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठा भाग त्या ठिकाणी निभावलेला आहे. अगदी त्यांना वयाच्या 80 वर्ष पार केल्यानंतर नरेंद्र मोदी बोलतायत भटकती आत्मा. हा महाराष्ट्रातल्या जनतेला खटकलेला शब्द आहे. दुसरा उद्धव ठाकरे, जे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव या देशामध्ये झाले की ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात एक वेगळी दिशा निर्माण केली. त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये शिवसेना चालवतायत. मराठी माणसांना ते एकत्र करतायत, महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी झगडतायत. अगदी त्यांना त्यांची शिवसेना नकली आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र, अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आणि याचा पडसाद, याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला दारुण पराभवानं त्या ठिकाणी पाहावं लागलेले. यातून भारतीय जनता पार्टी काही सावध होईल, काही धडा घेईल असं वाटलं होतं, परंतु तसं झालेलं काही दिसत नाहीये. कारण देशामध्ये तिसऱ्यांदा सत्ता आलेली आहे. पुन्हा याची जी काही सत्तेची गरमी असते ती पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये घुसली आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये पुण्यात आले आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी जे वक्तव्य त्यांनी केली, या वक्तव्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघाती टीका केलेली आहे, जे महाराष्ट्र स्वीकारू शकत नाही. त्यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे सरगना असं त्या ठिकाणी संबोधलंय. म्हणजे भ्रष्टाचाराचे सरदार कुणाला? शरद पवारांना. आणि दुसरं उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फ्रेंड्स क्लबचे नेते असा शब्दप्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, हे दोन्ही शब्दप्रयोग अमित शहा यांनी ज्यावेळेस केले, हे माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता पाहत होती आणि पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या, प्रत्येकाच्या मुठी आवळल्या आणि संताप भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनतेनं, सामान्य लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. कारण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायला आलात. सत्ता कशी स्थापन करायची, काय केलंय आम्ही महाराष्ट्रासाठी, काय करणार आहोत आम्ही महाराष्ट्रासाठी, हे सांगण्याची गरज होती. परंतु अमित शहा यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीका केली आणि यासोबतच मुस्लिम समाजाच्या विरोधात सुद्धा ते त्या ठिकाणी बोललेले. मराठा समाजाला फक्त भारतीय जनता पार्टी हीच आरक्षण देऊ शकते, कारण ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीनं आरक्षण दिलं, मात्र शरद पवार यांच्या विचाराचं सरकार सत्तेत आलं, त्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण गेलं असं त्यांनी आवर्जून सांगितलंय. आणि जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार यावं लागेल, नसता समाजाला आरक्षण मिळणार नाही असं सुद्धा ते बोललेले. याचा अर्थ असा की सुरुवातीला मराठा समाजाचं आरक्षण महाविकास आघाडी सरकारनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घोषणा केली होती. मराठा समाज आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण जाहीर केलं होतं. परंतु त्यानंतर आरक्षण जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचे काही कार्यकर्ते हे सुप्रीम कोर्टात गेले आणि न्यायालयामध्ये याला स्टे आणला, स्थगिती आणली. ते आरक्षण रद्द झालं. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सत्तेत आले, त्यांनी पुन्हा आरक्षणाची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा त्यांचं सरकार पडलं, उद्धव ठाकरे हे सत्तेमध्ये आले आणि त्यानंतर त्या आरक्षणावर कारवाई करणार. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ती असतील किंवा आणखी काही कार्यकर्ते असतील, हे पुन्हा न्यायालयात गेले आणि पुन्हा त्या आरक्षणाला त्या ठिकाणी स्टे आणला. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आता सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेले,
पण आता हे सरकार टिकणार नाही हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव झालेली आहे. जर हे सरकार पडलं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि कोर्टामध्ये हे 10% आरक्षण टिकणार नाही असं जरांगे पाटील थेट सांगतायत. म्हणजे पुन्हा ते टिकणार नाही आणि त्याचा जो काही खापर असेल ते पुन्हा महाविकास आघाडीवर फोडायला भारतीय जनता पार्टी तयार असेल. अशाच पद्धतीचं वक्तव्य अमित शहा यांनी या सभेमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला जेवढ्या सभा घेतल्या त्याचा विपरीत परिणाम झाला. भाजपचं नुकसान झालं आणि महाविकास आघाडीचा फायदा झाला. अगदी त्याच पद्धतीनं आता अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत आणि त्यांचं जे काही भाषण होतंय, त्यांचं जे वक्तव्य होतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला संतापदायक आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. अमित शहा जेवढ्या सभा घेतील आणि अशाच पद्धतीचं वक्तव्य जर ते करतील तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मोठ्या फरकानं पराभूत होईल आणि महाविकास आघाडीचं ताकदीनं सरकार येईल अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे. अमित शहा हे यावेळेस भाषण करताना नेहमीचे मुद्दे त्यांनी पुन्हा पुन्हा घेतले. त्यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा घेतला, त्यांनी 370 कलमचा मुद्दा घेतला, समान नागरी कायद्या संदर्भात बोलले. एवढंच नाही, आतंकवादाविषयी बोलले, नक्षलवादाविषयी बोलले. हे सगळं सांगत असताना ते बेरोजगारीवर बोललेले नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव आम्ही कसा देऊ याविषयी बोललेले नाहीत, महागाई जी वाढलेली आहे ती कशी आम्ही कमी करू आणि कशी कमी केली याविषयी ते बोललेले नाहीत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही कसा सोडवतोय हेही ते बोलले नाहीत, धनगर समाजाला एसटी समाजाचं आरक्षण पाहिजे, एसटी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे, त्याचा निकाल आम्ही कसा लावू या संदर्भातही बोलले नाहीत. म्हणजे एकंदरीत ज्या लोकांच्या मागण्या आहेत, जे लोक आतुरतेनं वाट पाहत आहेत त्याविषयी अमित शहा या बैठकीमध्ये काहीही बोलले नाहीत. लाखो कर्मचारी आज जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करतायत, सरकारच्या विरोधात ते गेलेले, त्यांच्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आम्ही काय निर्णय घेतोय हेही ते बोललेले नाहीत. एकंदरीत जनहिताचे जे काही मुद्दे आहेत, जे जनतेला अपेक्षित होते त्या विषयावर अमित शहा हे या बैठकीत या सभेत काहीही बोललेले नाहीयेत. केवळ राजकीय उद्देश ठेवून त्यांनी आपलं वक्तव्य केले हेच या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे. मित्रांनो, एकंदरीत ही जर सगळी परिस्थिती पाहिली तर अमित शहा हे ज्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन त्यांनी वक्तव्य केलेली आहेत, भाषणं केलेली आहेत आणि एवढंच नाही, शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत असं ज्यावेळेस ते बोलले त्याच वेळी त्यांच्या स्टेजवर ज्यांच्यावर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे माजी नेते, आता ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहेत, अशोक चव्हाण हे त्या स्टेजवर बसलेले होते. मित्रांनो, आदर्श घोटाळ्यामध्ये आरोप भारतीय जनता पार्टीने केला होता, चौकशी त्यांची लावली होती आणि त्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला. दुसरा भाग असा आहे, ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते नरेंद्र मोदी यांनी थेट, आणि त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 70,000 कोटींचा घोटाळा झालाय आणि लवकरच आम्ही त्याविषयी कारवाई करतोय असं म्हटल्यानंतर आणि त्यांच्या सोबतचे काही नेते आमदार हे भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले आणि सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्री झालेले, गृहमंत्री उपमुख्यमंत्री झालेत, अर्थमंत्री सुद्धा झालेले. मित्रांनो, यामधले जे नावं जर आपण पाहिले तर अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 1-2 प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यांच्यासोबत असलेले छगनराव भुजबळ यांच्यावर कारवाई सुरू आहे, ते जेलमध्ये जाऊन आलेले, जामिनावर सुटलेले. काही प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे कारण ते भारतीय जनता पार्टी सोबत आलेले. सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ईडीच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. काही प्रकरणात यांना क्लीन चिट मिळालेले आहेत. हसन मुश्रीफ असतील यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी आरोप झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांनी राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आज सगळेच्या सगळे भारतीय जनता पार्टी सोबत येऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करतायत. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय आणि हे कदाचित अमित शहा देशाचे गृहमंत्री असताना सुद्धा विसरलेत की काय असा प्रश्न या ठिकाणी पडतोय. दुसरा भाग, एकनाथराव शिंदे यांना त्यांनी सोबत घेतलंय, परंतु त्यांच्या सोबत जे गेलेले आमदार आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सुद्धा आज मंत्री झालेले आहेत. भावना गवळी यांच्यावर आरोप करण्यात आला होता, त्यांना लोकसभेच्या उमेदवारीपासून बाजूला ठेवलं, त्या आज विधान परिषदेवर घेतल्या गेलेल्या आहेत. यासोबतच एकनाथराव शिंदे यांच्या सोबतच्या शिवसेनेच्या अनेक आमदारांवर, मंत्र्यांवर आज भ्रष्टाचाराचे आरोप करणारा भारतीय जनता पार्टी सत्तेत मांडीला मांडी लावून बसलाय. नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते त्या ठिकाणी येऊन बसलेले आणि आज ते अमित शहा म्हणतात की देशामध्ये भ्रष्टाचाराचा सरदार जर कोणी असेल
तर ते शरद पवार. हे महाराष्ट्राला जनतेला पटलेलं नाहीये. एकंदरीत अमित शहा यांनी जे भाषण केलं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवडलेलं नाही, मतदारांना सुद्धा आवडलेलं नाही. भारतीय जनता पार्टीला बळ देण्याऐवजी हे महाविकास आघाडीला बळ देणारं भाषण अमित शहा यांचं झालंय. ही चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला गेली, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला गेली आणि राजकीय जाणकारांना सुद्धा सांगितलं की नरेंद्र मोदी यांच्यामुळे लोकसभेत भारतीय जनता पार्टीला जसा फटका महाराष्ट्रात बसला, अगदी त्या दुप्पट फटका अमित शहा यांच्या भाषणामुळे महाराष्ट्रात विधानसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला बसेल, हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत ही जर परिस्थिती पाहिली आणि जर लोकसभेच्या पराभवातून भाजपनं जर काही धडा घेतला नसेल आणि अशाच पद्धतीची वक्तव्य जर करणार असतील तर निश्चितपणे विधानसभेला भारतीय जनता पार्टी ही पराभवाच्या छायेमध्ये या ठिकाणी आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. हे सगळे आरोप केल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी एक थोडक्यात पण महत्वाची टिप्पणी केली. त्यांनी अशी सांगितलं की अमित शहा हे जर शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणत असतील तर मग मोदी सरकार असताना, आता तर एनडीए सरकार आहे, पण यापूर्वीचं मोदी सरकार असताना त्यांनी शरद पवार यांना पद्मविभूषण हा पुरस्कार का दिला? जर शरद पवार यांना मोदी सरकारनं पद्मविभूषण हा जर पुरस्कार दिला असेल तर मग भ्रष्टाचाराचे सरदार हे कुठल्या अर्थानं म्हणतात, कोणत्या तोंडानं म्हणतात, हाही प्रश्न सुप्रियाताई सुळे यांनी थेट उपस्थित केला. आणि यामध्ये सगळं काही आलं की एकीकडे शरद पवार यांना तुम्ही पुरस्कार देतायत आणि दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन त्यांच्यासारखा भ्रष्टाचाराचा सरदार दुसरा कोणी नाही असं बोलतायत. हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही. याचा परिणाम विधानसभेमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, ही माहिती, ही घटना मला आपल्याला या ठिकाणी शेअर करणं महत्वाचं वाटलं, मी दिली. तुम्हाला काय वाटतं की जसं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांची जी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त भाषणं होत आहेत त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पराभवामध्ये होतोय आणि महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी होतोय असं तुम्हाला वाटतंय का? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासू असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.